नमस्कार. आज मला एका अत्यंत दुर्दैवी घटनेबद्दल थोडीशी चर्चा करायची आहे किंवा बोलायचं आहे. गेले 2-3 दिवस तुम्ही प्रसारमाध्यमात पाहत असाल की पुण्यामधील नसरापूर येथे एका केवळ 3.5 वर्षाच्या मुलीवर इतक्या अमानुष पद्धतीनं अत्याचार झाले आणि त्यानंतर तिला ज्या क्रूर पद्धतीनं मारून टाकण्यात आलं, त्याबद्दल सगळीकडं जनक्षोभ हा उसळलेला आहे. जो आरोपी आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि सरकारच्या म्हणण्यानुसार त्याच्यावर कायदेशीर प्रक्रिया चालू आहे. तर केवळ त्या मुलीचे पालकच नव्हे तर त्या गावातील नागरिक आणि आजूबाजूचे एकंदर जे काही नागरिक आहेत ते अतिशय प्रक्षुब्ध झालेले होते. आणि तुम्ही बघितलं असेल की काल त्यांनी हमरस्ता जो आहे हायवे तो सुद्धा रोखण्याचा प्रयत्न केला आणि 4.5 तास वाहतूक रोखून धरलेली होती. त्यानंतर जे काही मी व्हिडिओ बघितले त्यानुसार तिथले सगळी जी लोकं होती त्याची चिडलेली होती. त्या मुलीच्या पालकांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मला कुठल्याही राजकीय व्यक्तींनी भेटायला येऊ नये. तरीसुद्धा काल पोलिसांनी थोडासा सौम्य लाठीमार केला आणि त्या लोकांना तिथून जाण्यास भाग पाडले. आणि त्यावेळी देखील त्या लोकांच्या ज्या काही प्रतिक्रिया होत्या त्या अतिशय अशा चिडलेल्या होत्या. आणि साहजिकच आहे की एक 3.5 वर्षाची मुलगी, एक माणूस येतो तिला, चल तुला गाईचं वासरू दाखवतो म्हणतो, तिच्यावर अत्याचार करतो आणि तिचा निर्घृण खून करतो. आणि हा आरोपी आहे तरी कोण? हा आरोपी असाच असं नाही की याच्यावर आधीसुद्धा 1998 पासून 2015पर्यंत असे अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. पॉक्सो अंतर्गत सुद्धा या माणसावर गुन्हा दाखल झालेला होता. पण तरी देखील तो 4 वर्षात सुटला आणि समाजात म्हणजे काही ना काहीतरी कामं करत हा फिरत राहिला. त्याच्या गावातल्या लोकांचं सुद्धा असं म्हणणं आहे की या व्यक्तीची नजर मुलींच्याकडं बघण्याकडं, लहान मुलींच्याकडं विशेषतः फार वाईट होती. त्यामुळे त्याला गावातून हकलून दिलेलं होतं. पण आपल्या गावातून हकलून दिले याचा अर्थ दुसऱ्या गावात मुली नसतील असं नाही. तर असा जो हिस्ट्री शीटर आहे की ज्याची पार्श्वभूमी अत्यंत खराब आहे, असा व्यक्ती देखील आज समाजात मोकळेपणानं फिरू शकला आणि त्यामुळंच ही घटना घडली. आज अनेक लोक म्हणत आहेत की याला तर मारून टाकला पाहिजे होतं, तिथं ठेचला पाहिजे होता. ठीक आहे, सगळ्यांच्या भावना ठीक आहेत. परंतु आपण जर या व्यक्ती बघितल्या तर या समाजात येतात कशा? जर इतक्या गंभीर स्वरूपाची त्याची गुन्ह्याची मालिका असेल तर त्याला न्यायालयानं सोडलं कसं? त्यामुळं कुठे ना कुठे मला तरी वाटतं, आता हा कुणावर कुठल्या एखाद्या पक्षाला आरोपी करण्याचा माझा हेतू नाही आहे, परंतु भारताची न्यायव्यवस्था ही अतिशय ज्याप्रमाणे म्हणतो की लोकांना न्याय देण्यामध्ये कमालीची अपयशी ठरलेली आहे. 100 आरोपी सुटले तरी चालतील पण एक निरपराध सुटता कामा नये. हा जो काय फालतू जो तर्क आहे, त्यामुळं 100 आरोपी सुटतातच पण त्या निरपराधाला सुद्धा शिक्षा होतेच. कारण की अनेक निरपराधी ही शिक्षा भोगलेले आपण बघितलेले आहेत. अनेक प्रकरणानंतर 10 वर्ष, 12 वर्ष, 15 वर्षानंतर न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि तोपर्यंत ते व्यक्ती त्या जेलमध्येच सडत पडलेले होते. आता ही जी घटना आहे ती घटना इतकी वाईट आहे आणि भारतामध्ये अशा घटना वारंवार घडत आहेत. एका सरकारी अहवालानुसार 2023मध्येच आपल्याकडे जवळपास 1,77,335 अशा घटना घडल्या की ज्यामध्ये लहान मुलांचं अपहरण असू दे, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार असू देत, अशा घटना घडल्या. आणि त्याच अहवालानुसार किंवा पाहणीनुसार असं आढळून आलेलं आहे की 3% केवळ घटना या पोलिसांच्यामध्ये नोंदवल्या जातात. कारण बऱ्याच वेळा हे जे आरोपी असतात ते जवळचेच असतात, ओळखीचेच असतात. फार कमी वेळा अनोळखी असतात. या प्रकरणात तर मला वाटतं तो अनोळखीच होता. पण इतक्या कमी प्रमाणात नोंद होऊन जरी 2.5 लाख जर घटना घडत असतील तर आपण हिमनगाचं टोकच पाहतोय. आणि आपली संपूर्ण समाज व्यवस्था ही किती कुजलेली आहे, त्याला सिस्टीम इज रॉटन असं म्हणतात, तर आपल्याला समजून येईल. या ठिकाणी नेहमीप्रमाणे राजकारणी येतात, 2 दिवस बोलतात आणि कठोर शासन केलं जातं असं वगैरे म्हणतात. तर तुम्ही बघितलं तर गेल्या 15-20 वर्षात मला वाटत नाही 2 किंवा 3च फाशीच्या घटना घडलेल्या आहेत. आपल्या ज्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू यांनी 2-3 गुन्हेगारांचे फाशीचे दयेचे अर्ज फेटाळून लावलेले आहेत. परंतु ते फेटाळून लावल्यानंतर सुद्धा फाशीला जर विलंब होत असेल तर मग अशा प्रकारच्या न्यायव्यवस्थेची आवश्यकताच काय? आणि हा प्रश्न अतिशय गंभीर आहे. आणि मी का म्हणतोय की मी आता अत्यंत बारकाईने बऱ्याच गोष्टी फॉलो करतो.
आणि अनेक न्यायाधीशांनी, मग ते अगदी डिस्ट्रिक्ट कोर्ट असू दे, नंतर हायकोर्ट असू दे, सेशन असू दे, किंवा अनेक ज्या पद्धतीचे त्यांनी जे निकाल दिलेले आहेत किंवा ज्या ते पद्धतीच्या त्यांनी टिप्पण्या केलेल्या आहेत, मी बलात्कार आहे, मी हात लावला बलात्कार होत नाही, हे केलं बलात्कार होत नाही, ते केलं बलात्कार होत नाही. मला खरंच कळत नाही की हे जे न्यायमूर्ती तिथं बसलेले आहेत की ज्यांना आपण विद्वान समजतो आणि ज्यांच्याकडून समाजाला इतक्या अपेक्षा असतात आणि त्यांना इतक्या प्रकारच्या सुविधा दिल्या जातात, इतक्या प्रकारच्या सुट्ट्या असतात, इतक्या प्रकारचा त्यांना मान समाजात दिला जातो, तरी देखील जर हे व्यक्ती जर आपल्या पदाला जर न्याय देऊ शकत नसतील तर त्यांनी त्या पदावर बसायचंच का? आपल्या सरकारनं सुद्धा ही सिस्टीम प्रणाली बदलण्याचा अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी या न्यायव्यवस्थेनं आम्ही स्वतंत्र आहोत या नावाखाली आपला जो नंगानाच आहे किंवा हैदोस आहे तो चालूच ठेवलेला आहे. आणि समाज जरी जबाबदार असला तरी जबाबदारी या ठिकाणी जास्ती येते, ती म्हणजे या गुन्ह्याचा तपास करणारे आणि या गुन्ह्याचा तपास झाल्यानंतर न्यायालयात तो निकाल देणारे किंवा त्या प्रकरणामध्ये आपली बाजू मांडणारे जे वकील असतात यांचीसुद्धा आपल्याला जबाबदारी आपण त्यांना दिली पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय, तर आपल्याला सध्या संपूर्ण प्रणाली, संपूर्ण सिस्टीमची ओव्हरऑलिंगची गरज आहे. म्हणजे समाज म्हणून आपण सुधारायला पाहिजेच, त्याचबरोबर पोलिसांनीसुद्धा आपला तपास योग्य रीतीने केलाच पाहिजे आणि न्यायव्यवस्थेनं आपली जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडलीच पाहिजे. अन्यथा अशा घटना दुर्दैवानं घडत राहतील आणि प्रत्येक वेळेला आपल्याला असं काहीतरी बोलावं लागेल. त्यामुळं ची घटना अशी आहे की ज्याबद्दल फार बोलणं हे सुद्धा अतिशय क्लेशकारक आहे, परंतु बोलणं गरजेचं आहे म्हणून मी बोलतोय. धन्यवाद.